आज आपण अशा एका खूप खास दिवसाबद्दल बोलणार आहोत, ज्यांना आपल्यापैकी अनेक जण चुकीचंच समजतात किंवा कदाचित त्याची माहिती विसरून जातात. गटारी अमावस्या. इज इट अबाउट फेस्ट? फक्त पार्टीसाठी आहे का? महाराष्ट्रात प्रामुख्याने साजरा केला जाणारा हा दिवस आषाढ महिन्यातील अमावस्येला येतो. 2025मध्ये हा दिवस 24 जुलै या दिवशी आहे. आठवतंय? गटारीचं नाव ऐकताच आपल्या डोक्यात काय येतं? अरे वा, श्रावणापूर्वीची लास्ट संधी आहे ही. चला, फुल ऑन चिकन मटनची पार्टी करूया. आणि खरं सांगायचं तर रोजच्या धावपळीच्या लाईफमध्ये असे छोटे मोठे सेलिब्रेशन, असे ब्रेक आपल्याला खूप आवडतात. पण मित्रांनो, यामागे खूप खोल आणि सुंदर रहस्य लपलेलं आहे, जे आपल्या आजच्या मॉडर्न लाईफसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. द ट्रू मिनिंग ऑफ दीप अँड गटाहारी अमावस्या. विश्वास ठेवा, ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर हा दिवस फक्त अति खाण्यासाठी किंवा दारू पिण्यासाठी नव्हताच. याचं खरं नाव आहे दीप अमावस्या किंवा मग गटाहारी अमावस्या. दीप म्हणजे दिवे. आता विचार करा, बाहेर पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. सगळीकडे ढगांमुळे थोडा अंधार, उदासीनता जाणवते. आपले पूर्वज किती शहाणे होते. त्यांनी तेव्हा घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करण्यावर भर दिली. हे एका प्रतिकारात्मक कार्य आहे. जसं आपण दिवा लावून घरातील अंधार दूर करतो, तसंच आपण आपल्या मनातील नकारात्मक विचार, आपले गोंधळ, आपल्या निराशा दूर करून ज्ञान आणि सकारात्मकतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणतो. आपल्या सगळ्यांना आज या बिझी लाईफमध्ये थोडासा हा प्रकाश आणि शांतता नको आहे का? आणि गटाहारी या शब्दाचा अर्थ आहे जुन्या आहाराच्या सवयी सोडणे. जरा विचार करा, जेव्हा श्रावण येतो, शंकर देवाला समर्पित केलेला हा पवित्र महिना, हा काळ आपल्या शरीर आणि मनासाठी एक रिसेट बटनसारखा काम करतो. तुम्हाला आठवतंय, जेव्हा आपला फोन स्लो होतो किंवा लॅपटॉप हँग होतो, तेव्हा आपण काय करतो बरं? अर्थात रिसेट करतो, बरोबर? तसंच गटारी अमावस्या आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला रिसेट करण्याची एक संधी देते. हेवी फूड, दारू हे सगळं आपली एनर्जी खूप कमी करते, आपल्याला आळशी बनवते. पण या काळात आपलं शरीर आणि मन नैसर्गिकरित्या हलक्या आणि सात्विक अन्नाची मागणी करतं. हा फक्त धार्मिक विधी नाही आहे, तर एक प्रकारचा डिटॉक्स आहे, ज्यामुळे आपण आपल्या शरीराला आणि मनाला शुद्ध करतो. आपण आपल्या शरीर आणि मनाला असं छोटंसं गिफ्ट नाही देऊ शकत का? सेलिब्रेटिंग गटारी इन 4 स्पिरिच्युअल वे. तर मग गटारी अमावस्या तिच्या खऱ्या अर्थाने आध्यात्मिकरित्या कशी साजरी करावी? पहिले म्हणजे स्वच्छता आणि प्रकाश. आपल्या घरातील दिवे स्वच्छ करा, त्याची पूजा करा. जेव्हा तुम्ही दिवे लावतात तेव्हा एक क्षण डोळे मिटून कल्पना करा की हा प्रकाश तुमच्या आतील प्रत्येक नकारात्मकतेला दूर करत आहे, तुमच्या मनाला शांतता देत आहे. दुसरे म्हणजे सात्विक जीवनाचा स्वीकार. श्रावणासाठी तयारी करा. हे फक्त धार्मिक कारण नाही आहे, वैज्ञानिकदृष्ट्याही हे खूप फायदेशीर आहे. पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते, त्यामुळे हलके शारीरिक जीवन निवडा. तुमच्या पचनसंस्थेला रिसेट करा. तुम्ही स्वतःला अधिक उत्साही आणि सकारात्मक वाटेल. तिसरं म्हणजे आत्मचिंतन आणि नियोजन. हा दिवस शांतपणे स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी वापरा. आपल्या लाईफमध्ये काय बदलायचे आहे? श्रावणात तुम्ही कोणत्या आध्यात्मिक सराव जोडायला आवडेल? रोज 10 मिनिटे ध्यान करा, एक छोटासा श्लोक शिकणे किंवा फक्त काही वेळ शांत बसणे. आणि शेवटचं म्हणजे निसर्गाशी जोडणे. जसं उत्तरेकडे याच दिवशी हरियाली अमावस्या साजरी करतात, तसेच तुम्हीही स्वतःला निसर्गाबरोबर जोडा. एखाद्या बागेत जा, शक्य असल्यास एखादं लहान रोपटं लावा. निसर्गासोबत जोडल्याने ताण कमी होतो. हे तर सिद्ध झालंय. आपण अनेकदा परंपरेचा खरा अर्थ समजून न घेता तो साजरा करतो. गटारी अमावस्या हा असाच एक दिवस आहे, ज्याचा पार्टी करण्यापलीकडे एक सुंदर, शुद्ध करणारा असा उद्देश आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुमचा दृष्टिकोन थोडा बदलला असेल, तर कृपया हा व्हिडिओ तुमचा मित्रमैत्रिणींबरोबर, कुटुंबासोबत नक्की शेअर करा.
या दिवसाचं खरं महत्त्व लोकांना समजावून सांगायला आणि आपल्या आयुष्यात खरोखरच प्रकाश आणि आरोग्य आणणारा उत्सव साजरा करायला आपण सर्वांना मदत करूया.